वितरण सोहळा। तर हा सोहळा साजरा करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आज आपल्याकडे आहेत। तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री लक्ष्मण पाटोळे साहेब आज आपल्याला लाभलेले, तर त्यांचे मी आमच्या शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करते। त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मेघाताई शिरगावे या सुद्धा उपलब्ध आहेत, तर यांचं सुद्धा मी आपल्या शाळेच्या वतीने स्वागत करते। त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य असलेल्या उदगाळे वहिनी, त्याचप्रमाणे तेजकुमार नाईक साहेब, सुधीर पाटोळे, त्याचप्रमाणे वसंतराव पाटोळे आणि माने साहेब, या सर्वांचं मी आमच्या शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करते। माता पालक संघातील काही सदस्य, त्याचप्रमाणे शिक्षक पालक संघाचे काही सदस्य आणि पालक वर्ग सुद्धा उपस्थित आहे। कालच आपल्या शाळेमध्ये आलेले आणि आज परत कार्यक्रमासाठी आहेत त्या आपल्या नाईक वहिनी, यांचे सुद्धा शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करते। या पारितोषिक वितरणाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तेलवेकर सर, सुतार सर, तुम्ही सर्व विद्यार्थी या सगळ्यांचे सुद्धा स्वागत करते। आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करूया। तर अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन, अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन, करुणी प्रतिमा पूजन प्रसन्न करावे वातावरण, करुणी प्रतिमा पूजन प्रसन्न करावे वातावरण। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने केली जाते आणि म्हणूनच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करावे। सगळ्यांना नमस्कार। आपल्या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आज आपल्या सर्व मान्यवरांच्या साक्षीनं आज संपन्न होतोय आणि या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री लक्ष्मण पाटोळे साहेब, त्याचबरोबर व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मेघाताई शिरगावे, त्याचबरोबर व्यवस्थापन समितीचे सदस्य तेजकुमार नाईक, कल्पना नाईक, दीपिका उदगावे, सुधीर पाटोळे साहेब, वसंत पाटोळे साहेब, रायगोंडा माने साहेब आणि दिलीप पाटोळे साहेब, आणि त्याचबरोबर त्यांची नावं मी अनावधानं म्हणा किंवा घेतली नसतील तर त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू। सगळ्यांचंच मी पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो आजच्या वार्षिक पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने। त्याचबरोबर आपण सगळेजण आजच्या कार्यक्रमासाठी उत्साहानं इथं उपस्थित आहात। माझे सर्व सहकारी, सगळा शिक्षक स्टाफ आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण या हॉलमध्ये आपण उपस्थित आहोत। आणि खरं तर आपली शाळा एक छोटी शाळा आहे आणि या शाळेमध्ये जरी जास्त विद्यार्थी संख्या जरी नसली, नमस्ते, आत्ताच शीतलमाने साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, तर त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो। छोटी शाळा आहे आणि तरी देखील आपण वेगवेगळे उपक्रम आपल्या शाळेमध्ये आपण वर्षभर राबवत असतो, वेगवेगळे कार्यक्रम आपण साजरे करत असतो आणि या सगळ्या उपक्रमांमधून आपले विद्यार्थी उत्साहानं सहभागी होत असतात। जरी कमी संख्येने असले तरी देखील अपार उत्साह आपल्याला बघायला मिळतो। आणि या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मग
विविध प्रकारच्या स्पर्धा असतील, बौद्धिक स्पर्धा असतील, क्रीडा स्पर्धा असतील, अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतील, त्याच्यामध्ये आमचे विद्यार्थी सहभागी होत असतात. आणि वर्षभरामध्ये, संपूर्ण वर्षभरामध्ये जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये महत्वाचे 2 कार्यक्रम असतात. एक म्हणजे क्रीडा सामने, वार्षिक क्रीडा सामने, आणि दुसरा म्हणजे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम. पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना आपण वर्षभरामध्ये काय काय केलं, आपण वेगवेगळ्या क्रीडा सामने असतील किंवा इतर काही स्पर्धा असतील त्याच्यामध्ये आपण सहभागी होतो. आणि यामधनं आपलं जे आपण जे काही कामगिरी केलेली असते त्याचा गौरव होण्यासंदर्भामधला हा वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम असतो. आणि त्यामुळं आपल्याला प्रचंड त्याचा उत्साह असतो. वर्षभरामध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम करतच असतो आणि त्यापैकी हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज खूप मोठ्या संख्येनं खरं तर दरवेळेला आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करतो त्यावेळेला पालकांची उपस्थिती किंवा इतर लोकांची उपस्थिती ही फार नगण्य आपल्याला वाटत असते. पण आज मात्र खूप मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण आलात, पालक वर्ग मोठ्या संख्येने आला, व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य सगळे उपस्थित राहिला, त्याबद्दल मी मनापासून तुमचं परत एकदा धन्यवाद देतो. आणि आपण या कार्यक्रमामध्ये आपण विद्यार्थ्यांना आपण त्याचा गौरव करणार आहोत आणि या गौरवामधूनच खरं तर उद्याचे पुढचे अनेक चांगले खेळाडू म्हणजे आता त्यांनी आता वार्षिक क्रीडा सामन्यांमध्ये जी कामगिरी केलेली आहे किंवा इतर काही गोष्टींमध्ये ते उद्यासाठी खूप चांगले खेळाडू होण्याची शक्यता या विद्यार्थ्यांमधनं नाकारता येत नाही. आपल्याला माहिती आहे की आपलं जे गाव आहे, कृष्णेच्या काठी बसलेले गाव, वाघजाई देवीच्या आशीर्वादानं पुनीत झालेलं आपलं गाव, छोटंसं गाव आहे. पंचक्रोशीमध्ये अगदी छोटं गाव आहे. या गावाची कनेक्टिव्हिटी तर सगळीकडे आहे, म्हणजे जयसिंगपूरला आहे, जयसिंगपूर पासून जवळ असलेलं गाव आहे, सांगली मिरज जवळ असलेलं गाव आहे, छोटंसं गाव आहे. पण एक दुर्लक्षित असलेलं गाव कायमस्वरूपी आपण मानतो या गावाला. असं असलं तरी देखील या छोट्याशा गावानं क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमीच धवल यश प्राप्त केलेलं आहे, गौरवित यश प्राप्त केलेलं आहे. आपल्या गावामध्ये कुस्ती हा क्रीडा प्रकार लोकप्रिय होता आणि अलीकडच्या कालावधीमध्ये आपण कबड्डी या खेळामध्ये आपण खूप विद्यार्थी, खूप तरुण मुलं त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि खूप आवडीनं ते खेळतात. आणि त्याचबरोबर आज आपण पाहतो की इतर सर्व खेळांना ज्या पद्धतीचं, विशेषतः क्रिकेटला ज्या पद्धतीची मान्यता आहे किंवा लोकप्रियता आहे, त्या तुलनेमध्ये इतर खेळांना तशा प्रकारची जास्त लोकप्रियता नव्हती म्हणा किंवा तसं त्याला ग्लॅमर प्राप्त झालेलं नव्हतं. पण अलीकडच्या कालावधीमध्ये प्रो कबड्डी सारख्या खेळामध्ये आपण पाहतोय की खूप आता ग्लॅमर या कबड्डीला आलेला आहे. आणि हे खूप चांगली गोष्ट झाली की आपल्या कबड्डीसाठी, की त्याच्यामुळं कबड्डी खेळणारे किंवा कबड्डीकडे अनेक लोक आकृष्ट झालेली आहेत. आपल्या गावामध्ये खूप कबड्डी खेळणारी मुलं आहेत आणि ही मुलं आता कबड्डीच्या विविध पातळीवरती विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात आणि खूप चांगलं यश मिळवतात. हे आता प्रत्ययास आलेलं आहे. नुकतंच आमच्या शाळेचे स्टाफ मेंबर संदीप पटोळे सर यांचा मुलगा हा कुमार गटामध्ये कबड्डीच्या ह्याच्यामध्ये टीम मध्ये, राज्य टीम मध्ये त्यांची निवड झालेली आहे. वैभव गोदरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनापासून स्वागत करतो. तर मला म्हणायचं आहे की अशा पद्धतीनं आपण जर शाळा कॉलेजेस मधनं जर त्यांचा म्हणजे विद्यार्थ्यांना थोडंफार इम्पॉर्टन्स जर दिलं तर पुढे जाऊन ते चांगल्या खेळामध्ये प्रगती करू शकतील आणि चांगलं प्रोफेशनल खेळाडू म्हणून त्यांचं लौकिक वाढू शकेल. आणि मला ते स्पिरिट मला आपल्या गावातल्या मुलांमध्ये जाणवतं आणि आमचा प्रयत्न असा राहतो की शाळांमधनं देखील अशा विद्यार्थ्यांना सपोर्ट करणं. त्याचबरोबर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे वैभव गोदरे साहेब यांनी देखील खूप प्रयत्न आपल्या गावामध्ये केलेले होते. कबड्डी म्हणजे आता सुद्धा त्यांचं आहे, कबड्डीकडे लोकांना आकृष्ट करणं वगैरे वगैरे. तर त्या माध्यमातून आपले विद्यार्थी तयार होतील. दुसरी महत्वाची एक गोष्ट म्हणजे की आपल्या गावामध्ये, आपलं गाव छोटं आहे परंतु या गावामध्ये मोठ्या संख्येनं आर्मी मध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आपल्याला आढळली. आज देखील आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना विचारलं की तू मोठेपणी काय होशील, तर बरेचसे विद्यार्थी सांगतात की मी आर्मी मध्ये जाणार. देशभक्तीचं हे बाळकडू आपल्या गावामध्ये त्यांना मिळतंय लहानपणापासून, ही एक अभिमानाची गोष्ट आहे.
कारण आपल्याला आज आपण पाहतो की अनेक लोकांच्या समोर असं वाटत असतं लोकांना की आपल्या मुलांना प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलग्याने एक तर डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, नाही झालं तर वकील, आणि अगदीच काही नाही झालं तर शिक्षक बनावं. शिक्षक हे ऍक्सिडेंटली बनतात, अपघातानं बनतात, हे अलीकडे आता प्रचलित झालेलं वाक्य आहे. अपघातानं शिक्षक पेशाकडे वळणाऱ्यांची संख्या जास्त आहे. परंतु एक प्रोफेशन म्हणून देशभक्ती मनामध्ये खरं तर रक्तामध्ये असल्या कारणाने म्हणा, आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये, आपल्या गावचंच नव्हे तर आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये देशभक्ती कणाकणामध्ये रक्तामध्ये अशी भिनलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि खूप सारी लोक ही आर्मीमध्ये भरती होतात, काम करतात, देशभक्तीनं प्रेरणा घेऊन ही लोक इतकं चांगलं काम करतात. आपल्याही गावामध्ये देशभक्ती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला बघायला मिळतो की अनेक मुलं, नवीन पिढीमधली अनेक मुलं आर्मीमध्ये भरती होत आहेत. आता केवळ आर्मी, डॉक्टर, मेडिकल, वकील, शिक्षक या पेशाच्या बरोबरच इतर अनेकही वेगवेगळ्या प्रकारची करिअर्स आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर आपल्या असायला पाहिजे. आणि ती सगळी करिअर विद्यार्थ्यांच्या समोर असण्यासाठी, त्यांना त्या करिअरची ओळख करून देण्यासाठी आम्ही वर्षभर करिअर मार्गदर्शनाचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतील किंवा तशा प्रकारचे काही, आता अलीकडे तर आपल्याला माहिती आहे की आपला मीडिया एवढा स्ट्रॉंग झालाय आणि युट्यूब हे माध्यम आपल्याला इतकं चांगल्या पद्धतीने उपयोगाला पडायला लागले की त्याच्यामुळं आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी ह्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत आणता येतात. आता त्याच्यावरती वाद होऊ शकतात की मीडिया किंवा आता जो मीडिया आलाय, सोशल मीडिया, या सोशल मीडियावरती अनेकांचं आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा खूप वेळ त्याच्यावरती जात असतो. त्यामुळे सोशल मीडिया चांगला की वाईट त्याच्यामध्ये अनेक मतभेद असू शकतात, वादविवाद होऊ शकतात. पण याचा आपण जर खुबीने जर वापर केला आणि जर पॉझिटिव्हली जर वापर केला तर विद्यार्थ्यांना ते जास्त बेनिफिशियल होऊ शकेल असं माझं मत आहे. आणि ते माध्यम स्वीकारून आपण युट्यूबच्या माध्यमातून आपण आपल्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाचे विविध प्रकारचे व्हिडिओ आम्ही दाखवत असतो. त्याचबरोबर विविध प्रकारचे उपक्रम आपण साजरे करत असतो. तर या सगळ्या उपक्रमांमध्ये आमचे विद्यार्थी अगदी मनापासून उत्साहानं ते सहभागी होत असतात आणि चांगली कामगिरी करत असतात. आता त्याच कामगिरीचं फलित म्हणून आजचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि तुम्ही सगळेजण त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहात. आणि मी माझ्या प्रस्ताविकाला मी आता आतुरता घेतो, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना आपला गुणगौरव होताना आपल्या पालकांच्या समोर तो क्षण अनुभवायचा आहे आणि आपल्या पालकांना देखील ती गोष्ट अनुभवायची आहे. त्याचबरोबर या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमानंतर बरीचशी मंडळी, जाणकार मंडळी आपलं मनोरंजन व्यक्त करतो आणि या मनोरंजनाच्या दरम्यान मी अपेक्षित ठेवतो की ते आम्हाला मार्गदर्शन पण करतील की शाळांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम होणं गरजेचं आहे किंवा अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही घ्या, अशा प्रकारच्या सूचना देखील तुमच्याकडे येतील. मी त्याचं आधीच वेलकम करतो, कारण तुमच्या सूचना, तुमच्याकडे मिळणारं इम्पेटस जे आहे ते आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळं तुमच्या मनोगतामधून मला असं काहीतरी म्हणजे काय म्हणतात पॉझिटिव्ह आणि सबस्टान्शियल असं काहीतरी मिळेल असं मला आशा वाटते. आणि या मुद्द्यावरतीच मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि माझं मनोगत इथे थांबवतो. धन्यवाद. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपल्याकडे आलेल्या अतिथींचे यथोचित स्वागत आणि सत्कार करणे ही आपली संस्कृती आहे. म्हणूनच आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचा आपण आता सत्कार समारंभ घेतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटोळे साहेब यांचा सत्कार मुख्याध्यापक देवेकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पारितोषिक वितरणाचा. तर या पारितोषिक वितरणासाठी सगळी जबाबदारी विशिष्ट सरांच्याच असते. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी
उपस्थित असणारे शाळा वसंत समितीचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर गावातील पालकवर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी यांचं परत एकदा मी स्वागत करतो आणि या वार्षिक पात्रता समारंभाला सुरुवात करतो. खरं म्हणजे या कार्यक्रमासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो कार्यक्रम असेल विद्यार्थ्यांसाठी ते म्हणजे सर्टिफिकेट वितरण समारंभ. कारण का वर्षभर त्यांनी केलेले जे कष्ट असतं, वर्षभर त्यांनी जे केलेल्या स्पर्धेमध्ये आपले यश असतं ते आम्ही अगोदरच देत नाही, आम्ही या स्पर्धेमध्येच देतो किंवा या वार्षिक वितरण समारंभामध्ये देतो. जून मध्ये झालेली स्पर्धा, जुलै मध्ये झालेल्या स्पर्धा, शासनानं देऊ केलेल्या सर्व स्पर्धा, प्रत्येक महिन्यामध्ये आमच्या शाळेमध्ये आम्ही राबवलेले उपक्रम, त्याच्यामध्ये आलेले नंबर, जून मध्ये झालेल्या स्पर्धेचे नंबर विद्यार्थ्यांना माहित असतात, पण आम्ही सर्टिफिकेट देताना मात्र वार्षिक स्पर्धा वितरण समारंभामध्ये देतो. आणि त्याचबरोबर वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थी संख्या आमच्याकडे जरी कमी असली तर सगळे विद्यार्थी सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धेमध्ये कसे खेळतील याची जबाबदारी आम्ही घेतो. आणि अशाच रीतीने आम्ही या ठिकाणी कबड्डी, खो खो, त्याचबरोबर मैदानी स्पर्धा, सगळ्यात महत्वाचा आवडणारा खेळ म्हणजे रस्सीखेच, आणि याच वर्षी आम्ही हाफ पिच क्रिकेटच्या स्पर्धा देखील मुलांच्या आग्रहाखातर या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि अतिशय उत्साहाने, अतिशय जोमाने विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन अतिशय खिलाडूवृत्तीने हा क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या आहेत आणि त्याचं वितरण मी करण्यासाठी उभा आहे. परत एकदा सर्वांचं स्वागत करून मी या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आता मी या क्रीडा स्पर्धेसाठी आमच्याकडे 4 गट पाडले ते गोल्डन बॉईज, फ्रेंड्स सर्कल, डॅशिंग गर्ल्स आणि जिद्दी गर्ल्स या मार्फत मी या स्पर्धा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. सर्वप्रथम या ठिकाणी मी आर्यन बाहुबली शिरगावे हा गोल्डन बॉयजचा कॅप्टन आहे, त्याला मी या ठिकाणी पुढे बोलवत आहोत. आणि मी अध्यक्षांना विनंती करेन की या ठिकाणी आपल्या हस्ते या गोल्डन बॉयज या मुलांच्या संघामध्ये कबड्डी प्रथम आणि खो खो प्रथम या ठिकाणी त्यांनी संपादन केलं तर त्याचा सत्कार करावा अशी विनंती करतो. आज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानिमित्त जे शाळेनं आम्हाला या ठिकाणी मदत केलं त्याबद्दल मी सर्वत्र शाळेचं आणि सर्व कमिटीचं मी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले चिंचवाडगावच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त प्रथम माजी सरपंच कल्पना शिवाजी नाईक वहिनी, तसेच सध्या विद्यमान असलेले ग्रामपंचायत सदस्य वैभव गोदडे व माजी डेप्युटी सरपंच वैभव गोदडे, तसेच सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले
मान्यवर व गुरुजनवर्ग, या ठिकाणी मला बोलायची संधी मिळाली किंवा या ठिकाणी बोलायची मी तो उभा राहू शकतो, त्यात सगळ्यात मोठं कारण म्हणजे शाळा. कारण समाजामध्ये आपण ज्यावेळी जात असतो त्यावेळी सुरुवातीला ज्यावेळी आपण आलो असतो घरातून त्यावेळेला आपलं एक दगड म्हणून दिलेलं असतं. ती मूर्ती साकार करण्याचं काम गुरुजनांचं असतं. मूर्ती कशी साकार करायची हे गुरुंच्या हातात असतं आणि समाजाच्या हातात असतं. गुरुने आकार दिला की समाज त्याला घडवायचा प्रयत्न करत असतो. दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, परंतु त्याचा जे गणित जर घालायला गेलं तर ते गणित आयुष्य आपण जाण्यासाठी सोयीस्कर होते, सोपं होते. सध्या जर तुम्हाला ऐकायला किचकट वाटत असलं तर या भविष्यामध्ये तुम्हाला हे शब्द जे असतील त्या आठवून येतील किंवा अनुभव तुम्हाला देऊन जातील. एक गुरुजींनी तयार केलेलं एक मूर्ती असते, त्याला घडवायचं काम समाज करत असतो. मग आता गुरुनी कशी मूर्ती घडवायची, त्याला साथ तुम्ही कसं दिली तसं मूर्ती घडत जात. आता एखादा दगड कठीण असेल तर त्याला गुरु कसं करतात किंवा चेन्नई हातोडीने जास्त होतात. जर दगड सॉफ्ट असेल तर मूर्ती तेवढी सुबक आणि नाजूक बनवली जाते. जेवढी मूर्ती सुबक नाजूक असेल तेवढी त्याची व्हॅल्यू समाजामध्ये वाढते. सुबक आणि नाजूक म्हणजे काय, नम्रता. आपल्या अंगी काय पाहिजे, नम्रता पाहिजे. एखादी गोष्ट आपण गुरुंच्याकडे शिकायची असेल तर ती अंगीकरण आपल्या अंगामध्ये काय पाहिजे, नम्रता पाहिजे. नम्रता म्हणजे विनयशीलता पाहिजे. गुरु एखादी गोष्ट कठोर शब्दात सांगत असतील तर त्या ऐकायची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, संयम पाहिजे. आपण एखादी गोष्ट ऐकत असताना संयम, जेवढा तुमच्या अंगामध्ये संयम असेल ना तेवढं तुम्ही जास्त पुढे जाणार. आता उदाहरण महापूर आला की मोठे मोठे झाड उन्मळून पडतात, सांगितलं तुम्ही आता पण ऐकलं असेल. तेच लवाळा असू दे, हराडे असू दे, उन्मळून जात नाही, बरोबर. त्याच पद्धतीनं लवचिकता पाहिजे. एखादी गोष्ट कठोर आपल्या समोर आली, हा नमस्कार म्हणायचं, मला चुकलं असेल तर मला माफ करा, बाजूला. ही नम्रता, ही संयम ज्यावेळी तुमच्या अंगी करायचं त्यावेळी पुढची व्यक्ती तुम्हाला सांगण्याचा किंवा समजून सांगण्याचा, तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न 100% करत असतो. बाळा चुकलाच नव्हतं, ठीक आहे, पण पुन्हा असं करू नका, तो असं करेल. मार्गदर्शन हे कधी मध्ये तुम्हाला ज्यावेळी तुमच्यामध्ये नम्रता, विनयशीलता ह्या गुणांचा भडीमार किंवा साठा तुमच्यामध्ये असतो आणि हेच गुरु करत असतात. दुसरी गोष्ट काय, पारितोषिकाकडे येतो मी. सुप्त कलागुणांना वाव देण्याची संधी ही फक्त शाळेमध्ये मिळते. आपण विद्यार्थी दिशेमध्ये असतो, आपल्याला माहित नसते माझ्या अंगात काय गुण काय. वर्षभर तुमच्याकडे निरीक्षण आणि परीक्षण केले जातं गुरूंच्या मार्फत. आता एखाद्या विद्यार्थ्यांमध्ये एखादे गुण असतात पण त्याला ते माहित नसतं म्हणजे सुप्तावस्थेमध्ये असतात. एखाद्या गोष्टीची जाणीव त्याला कधी होते ज्यावेळी तो स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि त्याच्यापेक्षा चांगलं करू शकतो. ही भावना तुमच्यामध्ये कधी येते, तुम्ही एखाद्या वेळेस ज्यावेळेस स्पर्धेमध्ये जाता, स्पर्धेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कल्पना येते की माझा पहिला नंबर येऊ शकतो. ही जी भावना आहे, ही जो आत्मविश्वास आहे ना, हे तुम्हाला हे स्पर्धेमधून मिळतो, बाकी कुठेही मिळणार नाही. बाकी सगळी ही यात्रा ही जीवन आपले हे संघर्ष करत ही यात्रा चाललेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर दुसरा मार्ग करायचा असेल तर समाजाच्या प्रवाहामधून तुम्हाला काहीतरी वेगळी अशी कामगिरी करावी लागेल की जेणेकरून सगळ्यांचं लक्ष हे तुमच्याकडे वेधलं जातं. आकाशामध्ये भरपूर चांगले आहेत पण सगळ्यांचं लक्ष हे ध्रुव कार्यक्रम काय करतो, कारण तो इतरांपेक्षा जास्त प्रकाशमान. मग त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल, काहीतरी वेगळं केलं असेल ना किंवा त्याच्याकडे असं काहीतरी गुण असेल ना. पण हे गुण शोधण्याचं काम आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास भरून त्याला आणि जास्तीत जास्त प्रमाणात सकाळी करण्याचं काम हे गुरूंचं असतं. पण हे इथंच थांबत नाही, त्या गुणांना तुम्ही सतत पॉलिश करता राहिलं पाहिजे. म्हणजे काय, तर एखाद्या विद्यार्थ्याला कबड्डीमध्ये यश मिळाले किंवा रनिंग मध्ये यश मिळाले किंवा खो खो मध्ये यश मिळाले, कुणाला निबंधामध्ये यश मिळाले, कुणाला वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश मिळाले, कुणाला पाककलेमध्ये यश मिळाले. ह्या यशामध्ये एवढ्यातच बुडून जाऊ नका. हे यश हे आता कसं आहे, हे आपलं हे जे यश आहे हे जगाच्या पाठीवर जर तुम्हाला शिकायचं महत्व करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन हे प्रयत्न करावा लागेल. आज तुम्ही एक वैयक्तिक प्रयत्न केला असा तिथंच थांबू नका. ज्यावेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीला जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही सरांना विचारा, सर मला ह्या गोष्टी याच्याविषयी जास्त पुढे जायचं. समजा तुम्हाला इथं प्रथम क्रमांक आला असेल, सर मला माझ्या शाळेमध्ये प्रथम क्रमांक आला पण मला तालुका स्तरीय जायचं, सर तुम्हाला नक्की प्रयत्न करतील. पण त्याच्यासाठी आवश्यक असणारं मार्गदर्शन सरांच्याकडे असेल तर सर देतील किंवा बाहेरून समाजामध्ये एखादी व्यक्ती त्या क्षेत्रातील जर पारंगत असेल त्याच्यामार्फत तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. ह्या दृष्टिकोनातून जर तुम्ही तुमच्या कलावंतांच्याकडे जर बघत गेला तर नक्कीच तुम्हाला यश संपादन होण्यास वेळ लागणार नाही. दुसरी बाजू तुम्हाला सांगतो,
आज हा फक्त खेळापुरतं मर्यादित किंवा याच्यासाठी किंवा बक्षिसापुरतं मर्यादित होणार. आज जग ही स्पर्धेचं युग आहे आणि खरंच आहे या स्पर्धेच्या युगामध्ये त्या आजकालच्या खेळाला जे सुरुवातीला एक छंद म्हणून खेळले जाणारे खेळ होते, कबड्डी असू दे, कुस्ती असू दे, शारीरिक सक्षम आणि मन मनगट मजबूत होण्यासाठी एक छंद म्हणून खेळला जाणारा खेळ होता. आज त्याला व्यावसायिक रूप आलं. आज विचार करा, एक आदिवासी मुलाला 3,60,00,000 जर एक IPL ची टीम खरेदी करत असेल किंवा एखाद्या प्रो कबड्डी मध्ये खेळणारा कबड्डी प्लेअर असेल, त्याला जर कोट्यवधी रुपये किंवा लाखो रुपये जर एका सीझनसाठी 10-15 मॅचेस खेळण्यासाठी जर लाखो रुपये जर खर्च करत असेल एखादी टीम, तर विचार करायला हरकत नाही आपण त्या लक्षात ठेवा तिथपर्यंत पोहोचल्यानंतर हळूहळू न जाण्याच्या शिक्षणाची पण साधन आहे आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते. याच्यासाठी डोळसपणे बघायचं आपल्या अंगातल्या कलागुणांना व्यवसायामध्ये कसं आपण आणू शकतो आणि त्याच्यापासून आपण छंद तर आहे मला खेळायचा, पण त्याच्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल किंवा माझं जीवन कसं गुंतवण्यात येईल, ह्या सगळ्या गोष्टी सारासार विचार करण्यासाठी तुमच्या सुतुगुणांना वाव देण्यासाठी हे अत्यंत चांगलं व्यासपीठ आहे आणि ह्याला तुम्ही कुणी जोडू नका. तर मला 1-2 प्रश्न विचारलेले सगळ्यांना. या चालू शैक्षणिक वर्षामध्ये कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग न घेतलेले विद्यार्थी पण आहेत का? कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेतला विद्यार्थी पण आहेत का? नाही, सगळेजण घेतात ना? सगळेजण घेतले, पण तरी सुद्धा गस्तीतून घेतलेच का सगळ्या स्पर्धा? कुठल्या तरी स्पर्धेमध्ये घेतलं ना? ओके, विषय सांगतो मला. हे प्रश्न विचारायचं कारण काय सांगतो, माझा नंबर येऊ दे या नाही येऊ दे, महत्वाचं काय माझा नंबर येऊ दे या नाही येऊ दे, पण तिथं उभा राहण्याची कॅपॅसिटी असते किंवा ताकद लागते. आज जरी माझा नंबर येऊ द्या त्याचा काय विषय नाही, पण भविष्यामध्ये माझा नंबर नक्कीच येईल हा विश्वास तुम्हाला फक्त स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे मिळू शकतो. ह्या गोष्टीकडे जरा लक्ष द्या. स्पर्धेमध्ये न भाग घेतलेला विद्यार्थी जो असतो त्याला भविष्यामध्ये या जागतिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागतील. पण सुरुवातीला तुम्ही जर आजपासून जर तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आला, अभ्यास किती वेळा येते याला काही किंमत नाही, पण ज्यावेळी तुम्हाला यश संपत नाही त्यावेळी यश तुमच्या पुढे नाचत आणि वाजत घालत येईल याची तुम्हाला मी खात्री देतो. यश कशाला म्हणायचं असते ते खूप मोठी कन्सेप्ट वेगवेगळी आहे. प्रत्येकाचं यश हे संपादन करण्याची वेगळी गोष्ट आहे. आज एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला बक्षीस मिळालं, तुम्हाला यश मिळालं, तुमचं समाधान आजच्या पुरतं झालं, पण उद्या तुम्हाला त्या गोष्टीचं समाधान नाही वाटणार. कारण का याच्याही पेक्षा मला जास्त काहीतरी करायचं. यशाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते. आपापले एक ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयानुसार तुम्ही वाटचाल करायला चालू करा. तर जाता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, फार काही नसतं आयुष्यात जगण्यासाठी, फार काही नसतं आयुष्य जगण्यासाठी, फक्त एक चांगला गुरुची आवश्यकता असते. आणि ते गुरु कोण निवडायचा आणि कसा निवडायचा हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतं. आई वडिलांचं मार्गदर्शन, समाजात राहणारं आपलं जे रीत आहे ती आपल्याला आजकाल तुम्ही जे समाजामध्ये वावरता किंवा दुसऱ्यांना जे विनम्रता नम्रतेनुसार वागता समाजामध्ये, तीच तुम्हाला मिळालेली आयुष्यामध्ये मिळालेली साथ असते आणि त्या साथीच्या भरोश्यावर तुमचं पुढचं आयुष्य हे सुखमय आणि मंगलमय होऊ शकतं. एवढं बोलतो सर, आम्ही 2 मिनिटं थांबतो. धन्यवाद नाईक साहेब. तर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुखगुण, त्यांचा विकास कसा करायला पाहिजे आणि गुरूंच्या शब्दांचा वापर कसा करून घ्यायला पाहिजे, तर याबद्दल आपल्याला तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. त्यानंतर सुधीर पाटोळे साहेब आपलं म्हणून. नमस्ते. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि सर्व महिला वर्ग स्टाफ सगळ्यांचं. आता तेजकुमारने जे काय सांगितलं ते खरोखर आत्मसात करण्यासारखं आहे. तिथे तुमचा लय वेळ घेतली, फक्त अगदी थोडं. कारण का आता तुम्ही आता रेग्युलर ज्या आपण जगत असतो त्याप्रमाणे आता सगळी उदाहरणं तुमच्या पुढे घेण्यासारखं आहे. आणि ज्यांनी आता तुम्हाला मार्गदर्शन केले ते स्वतः शेती बघतात. परत त्यांचे 2 व्यवसाय आहेत. एक केमिकलचा व्यवसाय आहे आणि ते पण ह्या शाळेत शिकलेले आहेत. त्यांनी जॉब पण पूर्वी केला, परत आता नवीन एक बिझनेस चालू केलाय. कारण मागच्या वेळी जे तेलवेकर सरांनी सांगितलं की तुम्हाला शिक्षण घेतल्यावरच नोकरी मिळेल असं काय किंवा ते गृहीत धरून, त्याचं उदाहरण म्हणजे आता तसं स्वतः तेजकुमार आहे, आमचे बंधुराज बसले ते पण स्वतः आहेत. त्याचे 3 व्यवसाय आहेत. ते कशासाठी सांगायचे, कारण तुम्ही ते बघितलं पाहिजे ना की समोरच्या आपली घरातली माणसं काय करतात. तसं आता ही महिला वर्ग आहेतच ना,
आपल्यासाठीच करतात ना सगळे, कारण ते सिंगल हे करत नाहीत किंवा घरचं काम करतातच, जनावर परत बाकीचे सगळे हे करतात, त्याचा देखील तुम्ही अभ्यास करावा. आता आपले उपसरपंच आहेत, त्यांची पण शेती आहे, त्यांची पण 2-3 व्यवसाय आहेत, स्वतः इलेक्ट्रिशियन आहेत, ते सगळे बघतात. आमचे चुलते असतील, त्यांचे 80 वय आहे, त्यांचं पण अजून काम चालू आहे. आमचे बंधुराज असतील, ते पण शेती बघतात, तर शेतीबरोबर जनावर आहेत, आणि नुसतं शेती नाही, त्यात काय काय प्रकार करतात त्याचा पण अभ्यास आपण करावा. परत आता इथं माणीसाहेब असतील, त्यांचं पण आता वय काय बघा, आमच्या चुलत्यांचं पण वय बघा, आमची पण वय बघा, आणि ते अजून काम किती करतात. ते समोर बसलेल्या महिला आहेत, त्यांचं पण सर मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांनी घरात ते पण अभ्यास करावा. कारण परत मी मागे येतो, तर मागच्या वेळी तेलवेकर साहेबांनी सांगितलं होतं iPhone 15चा विषय होता, ते का मोबाईलचा विषय नाही. तसं आता म्हणजे सगळ्यांची तुम्ही उदाहरणं घेतली पाहिजे ना, ही सगळं आता आहेत ही होते, आता हे 2 विद्यार्थी इथे शिकले आहेत ना, त्यामुळं त्यांचं पण तुम्ही मार्गदर्शन, आता जे सर सांगतात किंवा इथे जे काय ऍक्टिव्हिटी चालू आहेत, त्यामुळे तुमचं जे मार्गदर्शन चांगलं आहे, अतिशय सरांचं चांगलं चालू आहे. जसं आता एक डंकी म्हणून पिक्चर निघाला आहे, शाहरुख खानचा पिक्चर आला डंकी म्हणून, ते काय आम्ही पण बघितला नाही, तुम्ही पण ज्यावेळी बघशीला त्याचं फक्त तुमच्या घरातल्याच मी विचार कशावर आधारित आहे पिक्चर, आले लक्षात. मग असे जसं तेलवेकर सरांनी सांगितलं तसं तोच विषय आहे परत, कारण त्यात कसं झालं पिक्चर मध्ये असं काहीतरी आहे, जास्त काहीतरी, कारण नोकरी किंवा चांगलं काहीतरी ह्याच्यासाठी म्हणून इथलं घरदार विकायचं, 40-50 लाख अनलिगली ते परदेशात जायचं, असं काहीतरी तो विषय आहे. तो मी जरा ज्यावेळी तो बघायला गेली त्यावेळी ते लक्षात घ्या नेमकं काय आहे तो विषय, आणि आपल्या या शिक्षणाशी तो रिलेटेड आहे. सरांनी सांगितलं तर ज्यावेळी तुम्ही आता 10वी किंवा 12वी होतील त्यावेळी ते विषय तुमच्या पुढे येणार आहे. कारण शेती, नोकरी, आणि जसं ते पिक्चर मध्ये दाखवले तसं इथलं सोडून द्या, तुम्ही सगळं हे करून जाऊ शकत नाही, असं तो विषय आहे. आणि तुम्ही तो जरा अभ्यास करावा, असं एवढं बोलून मी माझं भाषण बोलता बोलता मगाशी विषय होऊन गेला. सुरुवात केलं तर शेवट करायला गेला, एक म्हणजे वेळ जास्त वेळ येणार नाही, कारण सुरुवातीला चांगलं सांगणार मोठ्यानं वजन तुम्ही मला होते, त्याच्यामुळे काही काळजी होणार. मी सुरुवातीला एक वाक्य बोललो होतो, मी आज इथे येऊन बोलतोय, याचा सुरुवात सांगतो की दीन हायस्कूल चिंचवड. मी आज एवढं प्रकरणपणे बोलतोय याचं कारण काय म्हणजे 8वीला ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही आलो, 7वी पास आउट येत आलो, 7वी पर्यंत काय आम्हाला संधी मिळाली, संख्या जास्त होती. 8वीला आमचं पट होतं 34, आणि त्याच्यामुळं शिक्षकांचं बारीक लक्ष होतं की बाबा कुठल्या मुलामध्ये काय बनवून काय आणि विषय. सुरुवातीला बोलले सगळ्यांना, आणि सगळ्यांचा आवाजच टेस्टिंग घेतला, आवाज असा खणखरायचा, लिडर करायचा. मग संधी योगाला मला मिळाली सर, आणि तेव्हापासून मी लिडरचं काम करायला लागलो. म्हणजे काय लिडर म्हणजे काय, आता आपण प्राथमिक मीटिंगमध्ये जे फ्रंटला असतो तो लिडर. मग ते आलं सर, आणि आवाज चांगला असल्यामुळे योगायोगानं स्टेज रेडिंग झालं. सुरुवातीला उभा राहण्यानंतर पायाचं कापत होतं की स्टेज रेडिंग झालं. त्याच्यामुळे सर मी पुढच्या वेळी विनंती करतो, मॅडम सूत्रसंचालन आपल्याला, कारण पुढच्या वेळेला वक्त्याच्या आवश्यकता बहुतेक माझ्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना लागणार नाही विषयामध्ये. वक्ता आपलाच असावा, कारण तो आपला जो अनुभव सांगतो तर आपल्या विद्यार्थ्यांना सांगू शकतो. मॅडमांनी फक्त मार्गदर्शन करावं त्या वक्त्याला, असं माझी एक विनंती आहे. आज मी बोलू शकतो सर, सुप्त गुण कसे असतात. जे सुरुवातीला मी स्टेज रेडिंग केलं तुम्हाला मार्गदर्शन करतो, तिथून पुढे गेलो, ज्यावेळी माझं कॉलेज जीवन संपलं, ज्यावेळी समाजामध्ये आलो, त्यानंतर ऍग्रिकल्चरची शेती शाळा म्हणून कृषी विभागामार्फत एक कार्यक्रम चालू आहे, शेती शाळा. त्या शेती शाळेमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं होतं, म्हणून मी आता बोलणार पण शेतकरी स्टेज रेडिंग करणार नाही, म्हणून सरांनी म्हणजे तेजकुमार तूच बोल. ह्या शाळेचा फायदा मला अचानक तिथं झाला. आज कोणत्याही व्यासपीठावर कधी कसंही सोडलं तर मी माझ्या अनुभवावर आणि समाजाच्या आजपर्यंतच्या घटना घडल्या त्या घटनेजवळ मी कमीत कमी 10-15 मिनिटं तर सहज बोलू शकतो. 11th वर्गात कोणताही विषय घ्या मी बोलू शकतो. हे स्टेज रेडिंग कधी येते, तुमच्या सुप्त शिक्षकांनी वाव दिला सुरुवातीला. जर हेच मला लिडरशिप केलं नसतं किंवा त्यावेळी मला सांगितलं नसतं की विषय संपला, ते तुम्हाला कुठेतरी कळवा असतात आणि ते बसतात, तुम्हाला मार्गदर्शन करण्याची माझ्यात आत्मविश्वास नसता. हे आत्मविश्वास निर्मितीचे केंद्र आहे शाळा, आणि हे समाजामध्ये पण उपयोग होतो. दुसरी गोष्ट सांगतो सर, आज इथून भय पडलो, ज्यावेळी मी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी गेलो त्यावेळेला सुरुवातीला इंटरव्ह्यू मी भेटत होतो, कारण सगळे स्टँडर्ड विद्यार्थी आणि ग्रामीण भागात गेलेले. मग एक पत्रकार होते आमच्या क्लासवर सर, आसमा साहेब मॅडम,
मग सरांनी शिक्षण आसपास. हा. मग त्यांनी मला म्हणजे की तेजकुमार तू सूत्रसंचलन करायला पाहिजे, सॉरी आभार प्रदर्शन, कारण पहिल्यांदा गेल्यामुळे मला आभार प्रदर्शन छोटंसं काम दिले, एक 2 मिनिटाचं काम. माझ्यात आत्मविश्वास वाढला, मी सर्च करतो म्हणजे सर काय आभार प्रदर्शन 2 मिनिटात काम करू शकतो. तिथून पुढे गेल्यानंतर ती पत्रकार मला सोबत कोण सोडली. मग फक्त माझ्या एकाच विद्यार्थ्याला माहित होतं की माझ्याबरोबर तेजकुमार भयानक होता, पण बाकी कुणालाच माहित नव्हता, अनुभव नवीन होता सगळ्यांसाठी. आणि मॅडम ओरडत होतं खाली, म्हणून मित्राला म्हणलं आज आभार प्रदर्शन लवकर संपणार नाही याची माझं गॅरंटी आहे म्हणलं का. मग मॅडमाला म्हटलं मॅडम माझ्याला जबाबदारी देतात आभार प्रदर्शन म्हणायची, मी करतो म्हटलं. आवाज प्रदर्शन कमी कमी सर एक 2 मिनिटात जाऊ शकतो, 5 मिनिटात जाऊ शकतो, 10 मिनिटात जाऊ शकतो. पाऊण तास फक्त मी आवाज प्रदर्शन म्हणत होतो. स्टेजवर बसलेले पाहुण्यामध्ये तेजकुमार झालं का तुझं आवाज प्रदर्शन आम्ही आता जाऊ का, म्हणजे सर मला अजून एक राहिल्या वक्त्यांचं विश्लेषण करायचं आहे म्हणजे. कमीत कमी सर पाऊण तास आवाज प्रदर्शन कार्यक्रम केलं. शिक्षकांनी सर मला बोलून घेतलं, तू माणूस आहे सर काय म्हणजे काय झालं सर, तू पुढच्या वेळी आभार अजिबात मानायचं नाही, तू सुरुवातीलाच म्हणू कर म्हणजे 1 तास 2 तास बोल कर, सुरुवातीला बोलून सांगितलं. म्हणजे काय हे जे स्टेज तुम्हाला शाळेत नाही, त्याच्यामुळे कृपया लक्ष ठेवा, स्टेजवर बोलण्याचं धाडस तुम्ही सगळ्यांनी करा आणि समाजातले आपले जे खंबीरपणे तेवढं प्रामाणिकपणे मांडायला प्रयत्न करा. एक उत्तम नागरिक, एक यशस्वी उद्योजक, एक यशस्वी व्यावसायिक म्हणून तुम्ही सर्वजण पुढे येईल याच्यामध्ये तेजकुमारने त्यांनी केलेल्या सूचनानुसार आपण पुढच्या वेळेला विद्यार्थ्यांच्या पूर्णच कार्यक्रम करून घेण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करूया. प्रास्ताविक झाले, पारितोषिक वितरण झाले, पारितोषिक वितरण झाले. अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली, आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली आणि शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ झाली आणि म्हणून आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते सुद्धा. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम माझ्याकडे आलेला आहे आणि आताच नाईक साहेबांनी सांगितले की आभार प्रदर्शन किती वेळ करावं, पण मी काय तुमचा तेवढा वेळ घेणार नाही, काळजी करू नका. खरं म्हणजे अतिथी देवो भव, आपण अतिथींचं स्वागत करतो आणि त्यानंतर आपण त्यांचा आभार देखील व्यक्त करतो. मी या ठिकाणी आभार मानण्यासाठी उभा आहे. आज आपल्या शाळेमध्ये वार्षिक वितरण समारंभ पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, शाळा समितीचे पदाधिकारी, स्कूल कमिटीचे पदाधिकारी, त्याचबरोबर माता शिक्षक पालक संघातील पदाधिकारी, शिक्षक पालक संघातील सर्व पदाधिकारी, या शाळेचे मुख्याध्यापक तेलवेकर सर, आगरे मॅडम, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांचे मी या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं